पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या. मध्यग्रामध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू. कारमधून घरी परतणाऱ्या चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार. तामिळनाडूत थलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा. पूर्ण बहुमत नसल्यानं आज होणारा शपथविधी पुढे ढकलल्याची चर्चा. स्थिर सरकारसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. रिक्त जागेवर जय पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा. कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीतील परीक्षा सक्तीचा निर्णय मागे. वादानंतर सरकारचं एक पाऊल मागे. 28 जूनच्या परीक्षेला स्थगिती. उदय सामंत यांची घोषणा. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाईचे दौरे. आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा. वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाच्या चर्चा. दादा भुसेंच्या नाशिकमध्ये सामंतांचा उदय. उद्योगमंत्री उदय सामंत, नाशिकचे संपर्क मंत्री. गटबाजी करणाऱ्यांना दादा भुसेंसमोर उदय सामंतांचा सज्जड दम. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता. 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. शिर्डी जमीन घोटाळ्याबाबत भोंदू खरातची चौकशी सुरू. जागेचा व्यवहार कायदेशीर. गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली. खरातच्या कोर्टात उलट्या बोंबा. नातीवर हात टाकणाऱ्या पुण्यामधल्या पर्वती इथल्या आजोबाला 8 मे पर्यंत कोठडी. पर्वती अत्याचार प्रकरणातील नराधमाची पोलीस कोठडीत रवानगी. पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती. 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. नराधम पोलिसांच्या ताब्यात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा तिढा सुटला. शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू.